सुप्रभात मित्रांनो. आता आपण मध्य प्रदेशला सेंद्रा या ठिकाणी आहोत. आता आपण इथून निघतोय हरिद्वारच्या दिशेने आणि उद्यापर्यंत वगैरे आपण हरिद्वारला पोहोचू. आज बघू संध्याकाळपर्यंत कुठे स्टॉप घ्यायचा तो, त्याप्रमाणे स्टॉप घ्यायचा विचार करू. आता वाजले सकाळचे 7:30. कालसारखा आज पण उठायला उशीरच झालाय. बॅगा लावणं ह्याच्यामुळे वेळ गेला शेवटला आज पण. हे जे हॉटेल आहे जिथे आम्ही रात्री थांबलो होतो, तिथलं जेवण पण मस्त आहे, रूम पण मस्त आहे, सर्व्हिस पण छान आहे. तर भेटू आपण गाडीवर थोडा. आता आपण इंदोरला पोहोचू थोड्या वेळाने. आता रस्त्यामध्ये आहोत. कुठला घाट होता काय माहिती, कुठल्या तरी घाटामधून पुढे आता आलो. तर इंदोरला स्पेशल काय असं खाण्याला नाश्त्याला काय माहिती. नाश्ता आता बघायला पाहिजे, कारण काल आम्ही धुळ्याच्या आधी जिथे जेवलो तिथलं स्पेशालिटी आहे, तिथली स्पेशालिटी असते भाजी, शेवभाजी असते. ती शेवभाजी असते. ती काल शेवभाजी आम्ही दुपारी जेवणाला खाली. शेवभाजी, रोटी, भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला मस्तपैकी डाळ राईस, जिरा राईस, डाळ आणि मसाला पापड. तर दुपारचं थोडंसं हलकं जेवायला लागतं, कारण जर दुपारीच भात खाला तर दुपारीच्या नंतर गाडी चालवणं शक्यच होणार नाही, झोप येईल. त्यामुळे दुपारी अगदी रोटी किंवा सब्जी रोटी किंवा असं काहीतरी थोडंसं खावं लागतं. सकाळी नाश्ता फक्त चांगला करतो. आता नाश्त्यामध्ये पण आता तिकडे इथे स्पेशालिटी काय, काल तर आम्ही सकाळी नाश्त्याला तिकडे मसाला डोसा खाल्ला होता, मिसळ खाल्ली होती. आता इथे इंदोरमध्ये स्पेशल काय आहे ते बघावं लागेल आणि त्याप्रमाणे मग स्पेशालिटी प्रमाणे नाश्ता करा. कारण इथे मुंबईचा नाश्ता इथे करायला गेलं तर त्याची चव वेगळी असते आणि तिकडची चव वेगळी असते. त्यापेक्षा ते इथला लोकल जो नाश्ता असेल त्याची चव पण भारी असते आणि थोडंसं काहीतरी वेगळे आयटम पण खायला मिळतात. त्यामुळे इथला इंदोरचं काय स्पेशल आहे ते बघावं लागेल. त्याप्रमाणे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून की माझ्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. हॉटेल हे आम्ही थांबलो आता नाश्ता करायला. आता इथून आम्ही पुढे निघू. हॉटेल आहे, हॉटेलचं एक बॅकग्राऊंड आहे. इथे आता नाश्ता वगैरे करू आणि इथून पुढे आम्ही आता निघू गुजरातीला. गावाला आहे. नाश्त्याला सकाळी मागवलेत पराठे आणि सँडविच. आता इंदोर मधून आपण पुढे चाललोय. बघू आता इंदोर वरून किती वेळ लागतो पुढे जायला. अजून आपल्याला जे आता 12 ज्योतिर्लिंग करायचे त्याच्यापैकी एक इथे इंदोरमध्ये उज्जैनला पण आहे. आणि आता आपलं प्लॅन केदारनाथचा आहे, त्यामुळे सध्या केदारनाथचा आता पूर्ण करायचं. उज्जैनसाठी परत कधीतरी एकदा येऊ. आणि 12 ज्योतिर्लिंग आता हे एक ज्योतिर्लिंग झालंय, आता हे दुसरं ज्योतिर्लिंग झालं की आपण निघालोय. भीमाशंकर झालंय, आता दुसरं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ. त्यानंतर असेच एक 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 जसा वेळ मिळेल तसं तसं हळूहळू बाकीचे ज्योतिर्लिंग पण पूर्ण करू. त्यामुळे किती दिवस लागतात की वर्ष लागतात माहिती नाही, पण ते हळूहळू करणार. 2-4 महिन्यांनी एखादं, 4 महिन्यांनी एखादं असं करून ते होईल. कारण सगळे लांब लांब आहेत, जवळ काहीच नाही. त्यामुळे ह्याला पण उज्जैनला पण यायचं आहे. उज्जैनला आलं 2 तिथेच होतात, त्यामुळे तेही बाकी आहेत.
तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. सध्या तरी आता केदारनाथ करणार 23 तारखेला भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथचं मंदिर बंद होईल. त्याच्यानंतर ते उघडेल डायरेक्ट पुढच्या वर्षी मे मध्ये. तोपर्यंत 6 महिने मंदिर बंद राहील आणि मंदिरातलं जे पूजा मूर्ती आहे ती खाली आणली जाते जोशीमठ तिथे. त्यामुळे 6 महिने मंदिर बर्फ पडत असतो भरपूर जास्त, त्याच्यामुळे ते मंदिर बंद असतं पूर्णपणे. आता तिथे बर्फवृष्टी चालू झाली 2-3 दिवसापासून. काल तर भरपूर प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यामुळे टेम्परेचर दिवसाचं -डिग्री, 5 डिग्री, 6 डिग्री एवढं असतं. त्याच्यामुळे मजा पण येणार आहे, थंडीचा पण फील मजबूत घ्यायला भेटणार आहे. आणि मुळात बर्फ पडताना कधी बघितला नाही तो यावर्षी बघायला भेटणार आहे. ते मनालीला जायचं होतं, ते स्वप्न राहिलं अपूर्ण, पण ते केदारनाथला यावर्षी नक्कीच पूर्ण होणार आहे.
आता आपण आलो आहोत जेवायला. जे हॉटेलचं नाव आहे यूपीचा धाबा फॅमिली रेस्टॉरंट. मस्त लोकेशन आहे. मला आज पण कालच्यासारखं जिरा राईस, दाल फ्राय, मसाला पापड एवढंच मागवलं. तेवढं खायचं, जेवायचं आणि जाऊन झोपायचं. आता आपण आहोत मध्य प्रदेशमधून. मध्य प्रदेशमध्ये आज दुसरा दिवस आहे. आपण आज थांबलो एका हॉटेलमध्ये. हरिद्वार इथून ऑलमोस्ट 650 किलोमीटर आहे. तर त्याच्या आधी आज आपण इथे थांबलोय. हॉटेलचं नाव आहे शिवहरी हॉटेल. शिवहरी हॉटेल मस्त आहे. कंपाऊंड पण चांगलं आहे. इथलं कंपाऊंड वगैरे मोठं आहे. लॉन वगैरे भरपूर मोठं आहे. रूम ठीकठाक आहेत आणि रेंट पण जास्त नाही. रेंट पण फक्त 1000 रुपयेच आहे. त्याच्यामुळे काही इश्यू नाही. आपल्या इथे गाडी पार्किंगला पण सेफ जागा आहे. आतमध्ये हॉटेलच्या आतमध्येच रूमच्या समोर. त्यामुळे तोही इश्यू नाही आहे. इथे रिसेप्शन आहे. रिसेप्शनवर फोटो सेशन चालू आहे. आता आपण जाऊया रूममध्ये. रूम आहे सगळं अस्तव्यस्त. सगळं आमचं सामान बाहेर काढून पडलेलं आहे. आता थोड्या वेळाने सगळं सामान लावून नंतर झोपायचं.